नमस्कार. मार्केट सर्वे आणि स्वॅच फाईल भाग 2 या सेशन मध्ये आपले स्वागत आहे. चला आपण या सेशनची उद्दिष्टे पाहूया. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: फॅब्रिक स्वॅच फाईल तयार करण्यासाठी आवश्यक स्टेप स्पष्ट करू शकाल, नॅचरल फॅब्रिकच्या सॅम्पल स्वॅच फाईलचे वर्णन करू शकाल, सिंथेटिक फॅब्रिकच्या सॅम्पल स्वॅच फाईलचे वर्णन करू शकाल, स्पेशालिटी फॅब्रिकच्या सॅम्पल स्वॅच फाईलचे वर्णन करू शकाल. स्वॅच फाईलसाठी लागणारे आवश्यक टूल्स आणि मटेरियल्स पुढील प्रमाणे आहेत: रेकॉर्ड नोट, फॅब्रिक ग्लू, निडल आणि थ्रेड, कॉटन फॅब्रिक, सिल्क फॅब्रिक, लिनन फॅब्रिक, पॉलिस्टर फॅब्रिक, नायलॉन फॅब्रिक, वेल्वेट फॅब्रिक, सूट फॅब्रिक, लेदर. आता फॅब्रिक स्वॅच बुक तयार करण्यासाठी आवश्यक पायऱ्या एक्सप्लोर करूया, जे केवळ वेगवेगळ्या फॅब्रिकचे प्रदर्शन करत नाही तर तुम्हाला माहितीपूर्ण निवडी करण्यास मदत करते. फॅब्रिक स्वॅच बुक हे डिझायनर, कारागीर आणि टेक्सटाईलवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक टूल आहे. हे एक टॅक्टिकल रेफरन्स गाईड म्हणून काम करते. हे विविध फॅब्रिक्स चे स्पर्श आणि दृश्यांचे प्रतिनिधित्व देते. एक सुव्यवस्थित फॅब्रिक स्वॅच बुक मटेरियल सिलेक्शन आणि डिझाईन इन्स्पेक्शनसाठी एक अमूल्य रिसोर्स असू शकते. चला आपण स्वॅच बुक कसे तयार करायचे ते पाहूया. चांगल्या फॅब्रिक स्वॅच बुक मध्ये विविध प्रकारच्या मटेरियलचा समावेश असावा. कॉटन, लिनन आणि सिल्क सारख्या नॅचरल फायबरचा समावेश विचारात घ्या. तसेच पॉलिस्टर आणि नायलॉन सारखे सिंथेटिक फायबर्स हेही विचारात घेतले पाहिजे. या व्यतिरिक्त विविध अनुप्रयोगांसाठी सर्वसमावेश निवड प्रदान करण्यासाठी वेल्वेट, सूड, लेदर आणि लेस यासारख्या स्पेशालिटी फॅब्रिकचा शोध घ्या. फॅब्रिक स्वॅच बुक वापरकर्त्यासाठी अनुकूल बनवण्यासाठी फॅब्रिकचे वर्गीकरण करा. यामध्ये फायबर प्रकार, व्ह्यू, वजन किंवा रंगावर आधारित श्रेणीचा समावेश असू शकतो. प्रत्येक फॅब्रिक स्वॅच मध्ये तपशीलावर माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती प्रदान केल्याने वापरकर्ता त्यांच्या प्रोजेक्टसाठी फॅब्रिकच्या योग्यतेबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात याची खात्री करते. फॅब्रिकच्या नावामध्ये सहज ओळखण्यासाठी फॅब्रिकचे नाव स्पष्टपणे लिहा. फायबर कंटेंट फॅब्रिकमध्ये उपस्थित असलेल्या प्रायमरी फायबर्सची यादी करा. उदाहरणार्थ 100% कॉटन पॉलिस्टर ब्लेंड. काळजी सूचना वापरकर्त्यांना फॅब्रिकची गुणवत्ता राखण्यास मदत करण्यासाठी धुणे, कोरडे करणे आणि इस्त्री करण्याच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करा. झीज टाळण्यासाठी प्रत्येक फॅब्रिकचा स्वॅच सुरक्षितपणे स्वॅच बुकच्या पृष्ठावर जोडा. पर्यायांमध्ये फॅब्रिक ग्लू किंवा स्टिचिंगचा समावेश आहे. स्वॅच फ्लॅट आणि सुरक्षितपणे जोडलेले आहेत याची खात्री करा, जेणेकरून वापरकर्ता प्रत्येक फॅब्रिकच्या टेक्स्चर आणि ड्रेप सहज तपासू शकतील. चला काही सामान्य नॅचरल फॅब्रिकसाठी त्यांची नावे, फायबर कंटेंट आणि सामान्य काळजी सूचनासह स्वॅच बुक तयार करूया. कॉटन मधील फायबर कंटेंटमध्ये 100% कॉटन किंवा कॉटन ब्लेंड्स असते. काळजीच्या सूचनांमध्ये थंड पाण्याने मशीन वॉश करणे, कमी हीटवर कोरडे असणे, आवश्यक असल्यास मध्यम हीटवर इस्त्री करणे समाविष्ट आहे. कॉटन संकुचित होऊ शकतो म्हणून विशिष्ट काळजी लेबलचे अनुसरण करा. लिननमध्ये फायबरचे प्रमाण 100% असते. काळजी सूचनामध्ये हाताने धुणे किंवा थंड पाण्याने मशीनमध्ये शक्यतो सौम्य सायकलवर धुणे
हे समाविष्ट आहे. लो हीटवर ड्राय किंवा डबल ड्राय हँग करा. लिननला सुरकुत्या पडतात म्हणून हवे असल्यास गरम आयरनने इस्त्री करा. सिल्कमध्ये फायबर कंटेंट 100% सिल्क आहे. काळजीच्या सूचनांमध्ये माइल्ड डिटर्जंट वापरून ड्राय क्लीन किंवा थंड पाण्यात हाताने धुणे समाविष्ट आहे. मुरगळणे किंवा पिळणे टाळा. कोरडे करण्यासाठी वाळत घाला आणि आवश्यक असल्यास कमी हीटवर इस्त्री करा. वूलमध्ये फायबर कंटेंट 100% वूल किंवा वूल ब्लेंड असते. यामध्ये अल्पका किंवा काश्मीरी सारख्या इतर ॲनिमल फायबरचा समावेश असू शकतो. काळजीच्या सूचनांमध्ये तयार केलेल्या कापडांसाठी ड्राय क्लीनचा समावेश होतो. काही वूल थंड पाण्यात हाताने धुतले जाऊ शकतात. आकार बदला आणि कोरडे करण्यासाठी सपाट ठेवा. जास्त उष्णता टाळा कारण वूल आकुंचित होऊ शकते. बांबूंमधील फायबर कंटेंट बांबू विस्कोट किंवा बांबू ब्लेंड आहे. काळजी निर्देशकामध्ये हलक्या सायकलवर थंड पाण्यात मशीनमध्ये धुणे समाविष्ट आहे. कमी हीटवर डबल ड्राय करा किंवा वाळवण्यासाठी लटकवा. बांबू फॅब्रिक नैसर्गिकरित्या जीवाणूनाशक आहे आणि त्याला वारंवार धुण्याची आवश्यकता नसते. ज्यूटमधील फायबर कंटेंट तागाच्या वनस्पतीपासून मिळणारे नॅचरल प्लॉट फायबर आहे. काळजी सूचनांमध्ये पाणी किंवा ओलावा टाळणे समाविष्ट आहे कारण ज्यूट त्यांची ताकद आणि आकार गमावू शकतो. कोरड्या कपड्याने स्पॉट क्लीन करा. फॅब्रिक किंवा गारमेंट लेबलवर प्रदान केलेल्या काळजी सूचनांचा नेहमी संदर्भ घ्या कारण विशिष्ट शिफारसी या फॅब्रिक ब्लेंड व्ह्यू आणि अप्लाय केलेल्या ट्रीटमेंटच्या आधारावर बदलू शकतात. चला आता आपण काही समस्या सिंथेटिक फॅब्रिकसाठी त्यांची नावे, फायबर कंटेंट आणि सामान्य काळजी सूचनासह स्वॅच बुक तयार करूया. पॉलिस्टरमध्ये फायबर सामग्री 100% पॉलिस्टर किंवा पॉलिस्टर मिश्रित असते. काळजी निर्देशामध्ये कोमट पाण्याने मशीनमध्ये धुणे समाविष्ट आहे. लो हीटवर डबल ड्राय करा किंवा सुकण्यासाठी लटकवा. पॉलिस्टर सुरकुत्या प्रतिरोध आहे आणि त्याला सहसा इस्त्रीची आवश्यकता नसते. नायलॉनमध्ये फायबर सामग्री 100% नायलॉन किंवा नायलॉन मिश्रित असते. काळजी निर्देशामध्ये थंड पाण्याने मशीनमध्ये धुणे समाविष्ट आहे. लो हीटवर डबल ड्राय करा. नायलॉन त्वरित कोरडे होते आणि बरेचदा ॲक्टिव्ह वेअर मध्ये वापरले जाते. रियॉनमध्ये फायबर कंटेंट हे रिजनरेटेड सेल्युलोज फायबर सेमी सिंथेटिक असते. काळजी निर्देशांमध्ये थंड पाण्यात हाताने धुणे किंवा मशीनमध्ये धुणे समाविष्ट आहे. रियॉन ओले असताना संकुचित होऊ शकते म्हणून आकार बदला आणि सपाट स्थितीत कोरडे करा. आवश्यक असल्यास लो हीटरवर इस्त्री करा. फॅब्रिक किंवा गारमेंट लेबलवर प्रदान केलेल्या काळजी सूचना नेहमी तपासा कारण फॅब्रिक ब्लेंड व्ह्यू आणि अप्लाय केलेल्या कोणत्याही अतिरिक्त ट्रीटमेंटवर आधारित विशिष्ट शिफारसी बदलू शकतात. काळजीची आवश्यकता समजून घेतल्याने सिंथेटिक फॅब्रिकचे दीर्घायुष्य आणि गुणवत्ता सुनिश्चित होते. चला आता आपण विशेष फॅब्रिकसाठी त्यांची नावे, फायबर कंटेंट आणि सामान्य काळजी सूचनासह स्वॅच बुक तयार करूया. वेल्वेटमध्ये सिल्क, कॉटन, रियॉन किंवा सिंथेटिक ब्लेडसह विविध फायबर्स पासून बनवलेले वेल्वेट फायबर कंटेंट असतात. काळजी सूचनांमध्ये ड्राय क्लीनची शिफारस वेल्वेटला त्यांचे टेक्स्चर आणि स्वरूप टिकावून ठेवण्यासाठी सहसा केली जाते. हाताने धुणे आवश्यक असल्यास माइल्ड डिटर्जंट आणि थंड पाण्याचा वापर करा. मुरगळू नका आणि पिळू नका. हळुवारपणे जास्तीचे पाणी दाबून काढून टाका. कोरडे करण्यासाठी सपाट ठेवा किंवा पाईल क्रशिंग टाळण्यासाठी उभ्या स्थितीत लटकावा. पाईल पुनःसंचयित
करण्यासाठी आणि कोणतेही सपाट भाग काढून टाकण्यासाठी वेल्वेट ब्रश वापरा. सूडमध्ये फायबर कंटेंट हे सूड आहे, विशेषतः जनावराच्या त्वचेच्या खालच्या बाजूचे, जे सामान्यतः गायी, शेळ्या किंवा मेंढ्यांपासून बनलेले असते. काळजी निर्देशांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. नियमितपणे सूड ब्रशने घासून त्यांच्या टेक्स्चर टिकवून ठेवा. टेन्स काढून टाकण्यासाठी सूड इरेझर किंवा विनेगर सोल्युशन वापरा. सूडच्या पाण्याशी संपर्क होऊ देणे टाळा. जर ते ओले झाले तर स्वच्छ कापडाने पुसून टाका आणि हवेत कोरडे होऊ द्या. अधिक हट्टी डाग किंवा जास्त मळकट डागांसाठी प्रोफेशनल क्लिन्झिंगची शिफारस केली जाते. लेदरमधील फायबर कंटेंट म्हणजे गाय, मेंढ्या, शेळा किंवा डुक्कर यांसारख्या प्राण्यांच्या चमडीपासून किंवा कातडीपासून बनलेले लेदर आहे. काळजी निर्देशांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश आहे. पृष्ठभागावरील घाण काढून टाकण्यासाठी ओलसर कापडाचे लेदर पुसून घ्या. मटेरियल लवचिक होण्यासाठी आणि कोरडे किंवा क्रॅक होऊ नये म्हणून लेदर कंडिशनर लावा. फेडिंग होण्यापासून रोखण्यासाठी थेट सूर्यप्रकाशाच्या दीर्घ काळापर्यंत संपर्क टाळा. लेदरला पाण्यापासून दूर ठेवा. जर ते ओले झाले तर स्वच्छ कापडाने पुसून टाका आणि हवेत कोरडे होऊ द्या. खोलवरील स्वच्छतेसाठी किंवा टांगासाठी प्रोफेशनल लेदर क्लीनरचा सल्ला घ्या. लेसमधील फायबर कंटेंट हे कॉटन, सिल्क, नायलॉन किंवा पॉलिस्टरसह विविध प्रकारच्या फायबर्स पासून बनलेली लेस असते. काळजी निर्देशांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश आहे. लेसच्या वस्तू थंड पाण्यात माइल्ड डिटर्जंट वापरून हाताने धुवावे. मुरगळणे किंवा पिळणे टाळा. हळुवारपणे दाबून जास्तीचे पाणी काढून टाका. स्वच्छ टॉवेलवर सुकण्यासाठी सपाट ठेवा किंवा वाळवण्यासाठी लटकवा. हलक्या सायकलवर मशीन वॉशिंग दरम्यान नाजूक लेस सुरक्षित करण्यासाठी जाळीदार लॉन्ड्री बॅग वापरा. आवश्यक असल्यास नाजूक फायबर्सचे संरक्षण काढण्यासाठी प्रेसिंग क्लॉथ वापरून सर्वात कमी सेटिंगवर इस्त्री करा. फॅब्रिक किंवा गारमेंट लेबलवर प्रदान केलेल्या काळजी सूचना नेहमी तपासा, कारण विशिष्ट शिफारसी फॅब्रिक ब्लेंडवर आणि लागू केलेल्या कोणत्याही अतिरिक्त ट्रीटमेंटच्या आधारावर बदलू शकतात. काळजीच्या गरजा समजून घेतल्याने विशेष फॅब्रिकचे दीर्घायुष्य आणि गुणवत्ता सुनिश्चित होते. चला आता आपण चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. एक फॅब्रिक स्वेच बुक संदर्भ मार्गदर्शक म्हणून काम करते. विविध फॅब्रिकचे स्पर्श आणि दृश्य प्रतिनिधित्व देते. चांगले फॅब्रिक स्वेच बुकमध्ये विविध प्रकारच्या मटेरियल्सचा समावेश असावा. फॅब्रिक कॅटेगरीजमध्ये ऑर्गनाइज करा. प्रत्येक फॅब्रिक स्वेचमध्ये फॅब्रिकचे नाव, फायबर मटेरियल आणि काळजी सूचना यासारख्या तपशिलांवर माहितीसह असणे आवश्यक आहे. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला मार्केट सर्वे आणि स्वेच फाईल भाग 2 ची चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग पुढील सेशनमध्ये भेटूया.